नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता क्षितिजा दारामध्ये येते आणि काही माणसं तिथे आता सरप्राईज घेऊन उभी असतात. त्यांना म्हणते की या ना या, आतमध्ये या. तेव्हा ते दोघे जण आता पुढे पुढे चालत येतात. चारी बाजूने पडदा असतो आणि मध्ये उभी राहिलेली असते ती म्हणजे अपूर्वा. तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजा पडदा बाजूला करते आणि आतमध्ये अपूर्वा उभी राहिलेली असते. तेव्हा इथे अपूर्वाला बघितल्यानंतर सगळ्यांना तर आश्चर्य वाटतं की अपूर्वाला इथे बोलावून बलदेवला खूप मोठा सरप्राईज दिलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेव अपूर्वाकडे बघतच राहतो. धावत पडत तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, अपूर्वा, अगं तू इथे काय करतेस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी बघा, बलदेवच्या चेहऱ्यावरती आलेलं स्माईल बघून तिलासुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की दादा, अपूर्वाला आम्हीच इथे बोलावले तुला सरप्राईज देण्यासाठी. हे सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बलदेव अरे बोल काहीतरी. तेव्हा अथर्व म्हणत असतो की आकाश, आता बलदेव काही बोलणार नाही, कारण तो गेला आता चंद्रावरती पिकनिकला अपूर्वाला बघून, हो की नाही बलदेव? तेव्हा बलदेव आता गप्पच बसतो. त्यानंतर इकडे बलदेव म्हणत असतो, पण तुम्ही इथे अपूर्वाला बोलावून घेतलं. तेव्हा इकडे भूमी म्हणते, मग काय, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, अपूर्वा आम्हाला पसंत आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, खरंच? तेव्हा आकाश म्हणतो, खरंच. अरे अपूर्वा आम्हाला सून म्हणून पसंत आहे आणि हे सांगण्यासाठीच तिला इथे आम्ही बोलावून घेतलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. मानसी म्हणत असते, चला म्हणजे आता ऑफिशियली तुम्हाला दोघांना कॉंग्रॅच्युलेट करायला काही हरकत नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, सगळ्यात आधी तू मला कॉंग्रॅच्युलेट कर, कारण का मला आता खूपच जास्त घाई लागली तुमच्या कुटुंबामध्ये सामील होण्याची. कधी एकदा तुमच्या ह्या सुंदर कुटुंबामध्ये येते असं झालं आहे मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की तुमच्या दोघांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. दोघेजण एकत्र राहा, सुखाने संसार करा. तेव्हा अथर्व म्हणतो, हो, माझ्याकडून सुद्धा तुमचं अभिनंदन. दोघेही कायम एकमेकांच्या बरोबर राहा आणि हसत खेळत सुखाने संसार करा. त्यानंतर भूमी म्हणत असते की तू सुद्धा कॉंग्रॅच्युलेट कर ना पौर्णिमा. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अपूर्वा कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हालासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे आता पौर्णिमाने सुद्धा त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलेलं असतं. त्यानंतर अपूर्वा आणि बलदेव दोघेजणं बसलेले असतात. त्यांच्याबरोबर मध्येच इथे आता क्षितिजा बसलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, क्षितिजा बाळा तू काय त्यांच्यामध्ये बसलेस, त्यांना बसू दे ना तिथे, तू इकडे बरं. क्षितिजा म्हणते, नाही, मी नवीन काकूच्या शेजारी बसले आहे ना, मला इथेच बसायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अथर्व तिला तू बाजूला घे बरं जरा. तेव्हा अथर्व तिला उचलून आपल्या आता मांडीवरती बसवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी येते आणि बलदेवला ते पेपर देते जे त्याने ऑफिशियली केलेले असतात ना, की मी आता हे नातं ऑफिशियली करतो की माझ्याबद्दलचे जे काही निर्णय घ्यायचे असतील ते तुम्ही दोघांनी घ्यायचे आणि ते मला मान्य असतील, असा त्याने एक बॉन्ड पेपर तयार करून आणलेला असतो, जो आता भूमी त्याला परत देते आणि म्हणते, दादा या सगळ्याची काही गरज नाही आहे. हे बघ, आमचा तुझ्यावरती असलेला अधिकार आणि तुझा आमच्यावरती असलेला अधिकार आहे ना, कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपण एक कुटुंब होतो आणि नेहमी राहू. त्यासाठी आपल्याला या कागदांची वगैरे खरंच काही गरज नाही आहे. म्हणजे इथे आपलं नातं सिद्ध करण्यासाठी आपल्याला कागदोपत्री किंवा इथे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करायची गरज नाही आहे. आपलं नातं होतं आणि ते नेहमीच राहणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे क्षितिजा अपूर्वाला आता गालावरती पप्पी देते. तेव्हा ती म्हणते, कशी वाटली? अपूर्वा म्हणते, खूपच जास्त गोड, पण ही स्वीट डिश कशासाठी होती? तेव्हा क्षितिजा म्हणते, तू माझी काकू झाल्यानंतरची माझी तुला पहिली पप्पी. तेव्हा इथे आता भूमी हसायला लागते. भूमी म्हणते, अपूर्वा इकडे ये. आणि इथे भूमी म्हणत असते की अपूर्वा तू आता आमच्या कुटुंबाचा एक भाग होणार आहेस, तेव्हा आमच्याकडून तुझ्यासाठी ही छोटीशी आठवण भेट. तेव्हा ती म्हणते, हे गिफ्ट कशासाठी? वडाचं झाड. तेव्हा भूमी म्हणते, हो, हे वडाचं झाड तुझ्यासाठी. तेव्हा अपूर्वा म्हणते की हे वडाचं झाड देण्यामागे नक्कीच तुझा काहीतरी थॉट असेल ना. म्हणजे बलदेव म्हणतो, तू जे काही गिफ्ट देतेस ना त्याच्यामागे नक्कीच काहीतरी तुझा उद्देश असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की उद्देश फक्त एवढाच, वडाचं झाड कसं
खूपच जास्त मोठं होतं, सगळ्यांना सावली देतं, बरोबर ना, सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतं. तसं तू लग्न झाल्यानंतर या घरी जेव्हा परत येशील ना, तेव्हा हे झाड तू तुझ्या हाताने आपल्या बागेमध्ये लावशील. वडाचं झाड कसं खोलवरती रुतलं जातं, त्याचबरोबर मोठं जसं होत असतं, सगळ्यांना चांगलं ऑक्सिजन देतं. त्याच्या पारंब्या जशा मोठ्या होतात ना, त्या पुन्हा इथे मातीमध्ये रुजल्या जातात आणि नवीन झाडाची निर्मिती होते. तसंच मला असं वाटतं की तूसुद्धा या वडाच्या झाडाप्रमाणे आमच्या कुटुंबामध्ये येशील, आमच्या कुटुंबाला आपलंसं म्हणशील, तुझ्या प्रेमाने, तुझ्या ह्या प्रेमळ स्वभावाने सगळ्यांना जिंकून दाखवशील, सगळ्यांची फेवरेट होशील. त्याचबरोबर सगळ्यांना माया, ममता, प्रेम सगळं काही देशील. आमच्या बलदेव दादाला भरभरून प्रेम देशील. आपली नाती टिकवशील अशी आम्हाला आशा तुझ्याकडून आहेच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी, आकाश या दोघांना बलदेव आता आपल्या जवळ बोलावतो आणि आपला हात पुढे करतो आणि म्हणतो की भूमी आणि आकाश, तुम्ही दोघेजणं माझ्या हातावरती हात ठेवा बरं. तेव्हा आकाश आणि भूमी त्याच्या हातावरती हात ठेवतात. त्यानंतरला भूमीच्या हातावरती अपूर्वाला हात ठेवायला सांगतो आणि पुन्हा इथे बलदेव आपला हात तिच्या हातावरती ठेवतो आणि म्हणतो की बलदेव म्हणत असतो की हे बघ आकाश, आमचं जरी लग्न झालं ना, तरीसुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हीच असणार आहात. आमच्यासाठी तुमचा निर्णय हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असेल. आत्तापर्यंत तुम्ही इथे आपल्या कुटुंबाला अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवले, एकत्र बांधून ठेवले, कधी कुणामध्ये भेदभाव नाही, कुणाला कमीपणा नाही. हे सगळं तुमच्या दोघांकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे आणि मी तुला आता इथे प्रॉमिस करतो की आम्ही दोघेजणंसुद्धा तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाऊ. कारण का, आम्हालासुद्धा आपले हे घर टिकून ठेवायचं आहे. काही झालं, कसंही झालं, तरीसुद्धा फर्स्ट प्रायोरिटी आपल्या कुटुंबाला दिलं जाईल, असं प्रॉमिस आता बलदेव करत असतो. तो म्हणतो तुम्ही कसं काही चुका न करता आत्तापर्यंत तुमचा संसार आणि घर दोन्हीही टिकवले, तसं आम्ही हे टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तेव्हा अथर्व म्हणतो की आता आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही चौघेजणं जास्त जरा सिरियस होत आहे, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? जरा सिरियस होत आहेत गोष्टी. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, अगं आता अपूर्वा आपल्या घरची होणारी सून आहे, तिला घर दाखवा, जा बरं, तिलासुद्धा आपल्या घराची सवय होऊ दे. तेव्हा इथे भूमी, त्याचबरोबर क्षितिजा, मानसी, इथे बलदेव सगळेजण अपूर्वाला घर दाखवत असतात. तेव्हा भूमीच्या रूममधून आल्यानंतर क्षितिजा म्हणते कशी वाटली माझी रूम? तेव्हा बलदेव म्हणतो तुझी रूम की तुझ्या आईवडिलांची रूम? क्षितिजा म्हणते नाही, माझी रूम, आई बाबा माझ्या रूममध्ये राहतात. तेव्हा आता गंमत जम्मत सुरू असते. तेव्हा भूमी म्हणते की आता बलदेव दादा, अपूर्वाला तू तुझी रूम दाखव, आम्ही कशाला यायचं तिथे? तेव्हा मानसी म्हणते आणि दादा फक्त रूमच दाखवा आणि लवकर खाली या. तेव्हा इकडे क्षितिजा म्हणते म्हणजे काकू तू काय म्हणालीस? तेव्हा भूमी म्हणते क्षितिजा बेटा, तू जा बरं अथर्व काकाला जाऊन सांग की इथे अपूर्वा काकूला सगळ्यात जास्त तुझीच रूम आवडली, जा बरं सांग. तेव्हा इथे भूमी म्हणते मानसी, अगं क्षितिजासमोर काही काय बोलतेस? तेव्हा मानसी म्हणते नाही गं, ती आपल्याबरोबर आहे, माझ्या लक्षातच नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते नाही पण खरंच तुमच्या सगळ्यांच्या रूम्स खरंच खूप छान आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते की बलदेव दादा, तू तुझी रूम ना दाखव ना. तेव्हा इथे अपूर्वाचं लक्ष जातं आणि ती म्हणते ही रूम कुणाची आहे जी बंद आहे? तेव्हा इकडे भूमी आणि मानसी दोघ्याजणी घाबरतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते नाही, ती रूम अशीच आहे, ती रूम कुणाची नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा म्हणते बलदेव, अरे तू मला तुझी रूम दाखवतोयस ना? तेव्हा बलदेव म्हणतो नाही, मी तुला माझी रूम दाखवणार नाही आहे. तेव्हा इकडे अपूर्वा म्हणते म्हणजे? तेव्हा इकडे बलदेव म्हणतो मी तुला आपली रूम दाखवणार आहे, आपल्या दोघांची. तेव्हा इथे अपूर्वा लगेच लाजायला लागते. तेव्हा ते दोघेजण आता त्यांची रूम बघायला गेलेले असतात. तेव्हा इथे भूमी आता त्या रूमकडेच बघत असते, त्या रागिणीच्या रूमकडे, आणि तिला आठवत असतं की कशा पद्धतीने त्यांनी चुकून का होईना पण रागिणीचा खून झालेला असतो, तिला मारलेला असतं. तो सगळा प्रसंग त्यांना आता आठवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मानसी म्हणत असते की ताई, आईंना जाऊन 7 वर्ष झाली लंडनला, पण त्यांचा काही पत्ता नाही आहे गं, अजिबात त्यांची काही माहितीच मिळाली नाही, नाही का? एरवी त्यांची अजिबात आठवण येत नाही, पण या रूमकडे बघितलं ना की त्यांची लगेच आठवण येते, हो ना? तेव्हा इथे भूमी घाबरते. भूमी म्हणते की 7 वर्षांपासून जे सत्य लपून ठेवलं आहे
ते आता कुणाच्याही समोर यायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आता घाबरलेली असते. भूमी धावत पळत येते आणि आकाशला म्हणत असते की आकाश लवकर बाहेर ये ना. तेव्हा आकाश म्हणतो हो हो भूमी काय झालं, तू इतकी का घाबरलेस. भूमी म्हणते आकाश तुला माहिती आहे अपूर्वाला आता जेव्हा आपण घर दाखवत होतो ना तेव्हा अपूर्वाचं लक्ष त्या बंद खोलीकडे रागिनी आत्यांच्या रूमकडे गेलं आणि तिने विचारलं की ही रूम कुणाची आहे म्हणून. तेव्हा मी तिला म्हणाले की नाही ही रूम कुणाचीच नाही आहे. मी कशीबशी वेळ मारून नेली आकाश, पण अरे तिने जर पुन्हा या घरामध्ये लग्न करून आल्यानंतर विचारण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिला सत्य सांगावंच लागणार आहे ना. नाही म्हणजे बलदेव दादा म्हणाला की त्याने अजून तिला रागिनीबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे म्हणून. अरे पण ती ACP आहे ACP. या घरामध्ये आल्यानंतर ती चौकशी करणारच आणि तेव्हा आपल्याला तिला सत्य सांगावं लागेलच ना. आपण लपून तर ठेवू शकत नाही. मला खूप जास्त भीती वाटते आकाश. 7 वर्षांपूर्वी जे काही घडले ते आता कुणाला काही कळणार तर नाही ना. तेव्हा आकाश म्हणतो हे बघ भूमी असा विचार करू नकोस. आपण सगळ्यांच्या मनावरती बिंबवले ना की आत्या परदेशात गेले म्हणून, मग आपण तिलासुद्धा तसंच काहीचं सांगू आणि आत्याचा विषय सारखा सारखा घरामध्ये कोणी काढणार नाही याचीसुद्धा काळजी घेऊ ना. तिचा विषय कशाला आपल्याला हवा आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश मला खरंच खूप भीती वाटते रे. म्हणजे आता जे प्रकरण आपण एवढ्या वर्ष लपून ठेवण्याचा प्रयत्न केला ते अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर येईल असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की याच्यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. तू नको काळजी करू भूमी, काहीतरी करतो मी. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश अरे तू काय करणार आहेस सांग ना. कसं काय हे सगळं तू आता मॅनेज करणार आहेस. माहिती आहे की आपल्याला कुणाला काही पडलेलं नाही आहे. अरे पण ते अपूर्वा नक्कीच खोदून खोदून काही गोष्टी आपल्याला विचारणार आणि आपण किती दिवस तिच्यापासून या सगळ्या गोष्टी लपून ठेवणार आहोत सांग बरं. एक ना एक दिवस सत्य तिला सांगावंच लागेल आणि ती जर या प्रकरणाच्या मुळाशी गेली तर. तेव्हा आकाश म्हणतो भूमी नको काळजी करू. हे बघ मी नक्कीच काहीतरी करतो. हा विषय सारखा घरामध्ये निघणार नाही आणि कुणी रागिनी आत्याबद्दल बोलणार नाही ना ह्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश मला खूप भीती वाटते. याआधी मला इतकी भीती कधीच वाटली नाही ना तेवढी भीती मला आत्ता वाटते खरंच. जेव्हा इथे अपूर्वा आणि दादा दोघेजण लग्न करून या घरात येतील तेव्हा काय होईल काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बलदेव म्हणत असतो अपूर्वा हे बघ ही आपल्या दोघांची रूम आहे. तेव्हा इकडे कशी वाटली तुला रूम. तेव्हा अपूर्वा म्हणत असते खूपच जास्त छान. खरं सांगू का बलदेव या घरामध्ये सगळ्यांच्या रूम आहेत ना त्या खूपच जास्त छान आहेत. काहीतरी वेगळे पण आहे प्रत्येक रूममध्ये. तेव्हा बलदेव म्हणतो हो ना तुला आवडली ना आपली रूम. अपूर्वा म्हणते खूप. तेव्हा इकडे आता बलदेव म्हणत असतो की फर्निचर वगैरे सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा अपूर्वा म्हणत असते नाही आता रूमच्या हिशोबाने फर्निचर जेवढं असायला हवं तेवढं आहे. फक्त मला एकच वाटतंय की आपण इथे एक वॉर्डरोब ॲड करूया का. तेव्हा इकडे बलदेव म्हणतो हो ठीक आहे ना तुला जिथे वॉर्डरोब हवा आहे ना तिथे आपण ॲड करूया. तेव्हा इथे आता बलदेव म्हणतो आणि अजून पडदे वगैरे तर ठीक आहेत ना आणि लग्नाच्या आधी ते सगळं काही चेंज केलं जाईल. त्यामुळे अजून तुला काही चेंजेस हवे असतील ना रूममध्ये तर ते सांगा. तेव्हा इकडे आता अपूर्वा म्हणत असते नाही रे हे घर एकदम परफेक्ट आहे. खरं तर मला असं वाटतं आहे की लग्नाच्या आधी मी स्वतःमध्ये काहीतरी बदल केले पाहिजे. तेव्हा इकडे बलदेव म्हणतो का तू का असं बोलतेस. तेव्हा इकडे आता अपूर्वा म्हणत असते म्हणजे मगाशी तू भूमी आणि आकाशला प्रॉमिस केलंस ना की आपण सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल टाकू म्हणून. मग त्यांच्यासारखं बनण्यासाठी आता आपल्याला प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. आपल्यामध्ये बदल तर आपल्याला करावेच लागतील बरोबर की नाही. तेव्हा इकडे बलदेव म्हणतो हो ना आकाश भूमी काही जास्त मोठे नाही हा. खरं तर ते आपल्याच इच्छा असतील पण तरीसुद्धा घराचं सगळी जबाबदारी त्या दोघांनी स्वीकारली आणि मोठ्या माणसांसारखे सगळी जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पडत आहेत. तेव्हा इकडे आता अपूर्वा म्हणते हो ना रे म्हणजे बघ ना आकाशसारखा माणूस इतका मोठा बिझनेसमॅन घर आपली मुलगी सगळं व्यवस्थित सांभाळतो आहे आणि भूमीसुद्धा आपलं घरदार मुलगी सगळं पाहुणे रावणे सगळं व्यवस्थित सांभाळते नाही का. तेव्हा इकडे आता अपूर्वाला एक फोन येतो. ती मनामध्ये म्हणते आता ही का मला फोन करते. तेव्हा अपूर्वा म्हणते की बलदेव हा फोन मला घ्यावा लागेल तू जरा. तेव्हा इकडे बलदेव म्हणतो हो हो मी बाहेर जातो. मला माहिती आहे कधी कधी तू तुझ्या डिपार्टमेंटचे फोन माझ्यासमोर घेऊ शकत नाही कारण ते खूपच जास्त कॉन्फिडेन्शियल असतात बरोबर ना.
मी बाहेर आहे, तुझं झाल्यानंतर तू सुद्धा लवकर ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश आणि भूमी दोघेजण गोखले गुरुजींना फोन करतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, गोखले गुरुजी, आम्हाला जरा तुमचा सल्ला हवा होता. तेव्हा गोखले गुरुजी म्हणतात, कशासाठी? तेव्हा आकाश म्हणतो की आहे ना, नकळतपणे आमच्या हातून एक खूप मोठी चूक झाली. नकळतपणे घडले, आम्हाला तसं काही करायचं नव्हतं, पण चुकून आमच्याकडून एक खूप मोठी चूक घडली आणि आम्हाला त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे. आमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना आहे, तर आम्ही काय करू म्हणजे आमच्या मनातून ही अपराधीपणाची भावना जाईल. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, हे बघा, आता मी ते तर काही करू शकत नाही म्हणजे, पण मी तुम्हाला एक मार्ग सुचवू शकतो. इथेच आता हायवेला लागून आपल्या आई योगेश्वरीचं एक जागृत देवस्थान आहे. म्हणजे पूर्वी आपल्या घरामध्ये जसं असायचं तसंच आहे, ते एक जागरूक देवस्थान आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते देवी आईला सांगा. आता देवी आईला सांगितल्यानंतर ती नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग सुचवेल आणि जे काही तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे, जे काही अपराधपणाची भावना आहे, ती लगेचच निघून जाईल. तेव्हा तुम्ही तिथे जा, आई योगेश्वरीची ओटी वगैरे भरा आणि तुमच्या मनातली इच्छा देवी आईला सांगा. जर तुमच्या हातून चुकून ही गोष्ट घडली असेल ना, तर देवी आई तुम्हाला नक्की माफ करेल. नक्की तुमचे सगळे गुन्हे माफ होतील. पण हे सगळं तुम्ही मुद्दामून केलेलं नाही आहे ना, चुकूनच घडलं आहे ना? तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो गुरुजी, हो, चुकूनच आमच्या हातून तो गुन्हा घडलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आकाश आणि भूमी सकाळ सकाळ निघालेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, हे पिशवीत काय आहे तुझ्या? तेव्हा भूमी म्हणते, अरे, देवी आईच्या ओटीचं सामान आहे. आता तिकडे हायवेच्या बाजूला एका ठिकाणी ते देवस्थान आहे. तिथे कुठे आपल्याला दुकान भेटलं नाही तर उगाच आपल्या इथे देवी आईच्या ओटीचं सामान घ्यायचं राहायला नको ना, म्हणून मी घरूनच आधीच घेतले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण गाडीत बसतात आणि आता देवी आईचा उदो उदो म्हणत आता दोघेजण आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. तर इथे प्रेक्षकांनो, आता भूमी आणि आकाश दोघेजण तर निघालेले असतात. पण तेवढ्यातच बलदेवने अपूर्वाला फोन केलेला असतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, हां बलदेव बोल, पण मला बोलायला अजिबात वेळ नाही आहे, कारण मला एका ठिकाणी जायचं आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मी फक्त एवढंच जाणून घ्यायला फोन केला आहे की तू कधीपर्यंत फ्री होणार आहेस. तेव्हा इकडे आता अपूर्वा म्हणत असते की नाही, ते काही मला सांगता येणार नाही आहे की मी कधीपर्यंत फ्री होणार आहे, कारण इथे एका गुंड माणसाला पकडता पकडता पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन तो पळून गेला आहे. माझी टीमसुद्धा तिकडेच गेले त्याला शोधायला, मलासुद्धा तिकडे जावं लागणार आहे. तेव्हा मी आता निघते, कधी फ्री होईन तेव्हा तुला मी कॉल करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, फोन ठेवल्यानंतर इथे आता अपूर्वा म्हणत असते की कदम, कदम लवकर इकडे ये. तेव्हा प्रेक्षकांनो, ती आता कदमला विचारते की मला आधी सांगा, तो माणूस कुठल्या दिशेला गेला आहे. तेव्हा कदम म्हणतो की इथे गावदेवीचं जे जागरूक देवस्थान आहे ना, आई योगेश्वरीचं मंदिर हायवेच्या बाजूलाच आहे, त्या तिकडूनच तो पळून गेलेला आहे, असं आता हवालदार कदम अपूर्वाला सांगत असतात. तेव्हा अपूर्वा म्हणते, पळून पळून कुठे पळणार आहे, एक ना एक दिवस तर तो हाती लागणारच ना. बरं ठीक आहे, आता आपण लगेच तिकडे जाऊया, माझी गाडी काढा, आपण सुद्धा त्या ठिकाणी चाललो आहे. तर प्रेक्षकांनो, आता ही अपूर्वासुद्धा त्याच ठिकाणी जाणार आहे, ज्या ठिकाणी आता भूमी आणि आकाश दोघेजण आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये गेलेले असतात आणि त्या ठिकाणी आता अपूर्वासुद्धा लपून बसलेले असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इकडे आकाश भूमी दोघेजण आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की आई योगेश्वरी, आमच्या हातून न कळतपणे का होईना, पण खूप मोठा गुन्हा झाला आहे. आमच्या हातून रागिनी आत्याचा खून झाला आहे 7 वर्षांपूर्वी. पण आम्ही ते जे काही केलं ना, ते आम्ही क्षितिजाचा जीव वाचवण्यासाठी केलं. आम्ही इथे काही गोष्टी अजिबात मुद्दामून केलेल्या नाही आहेत आणि हे आम्ही अगदी मनापासून सांगतोय तुला देवी आई. तेव्हा आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढ. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा आता नेमकी मागच्या बाजूला लपून बसलेली असते आणि तेवढ्यातच अपूर्वा येते आणि आकाश भूमीकडे आता बघायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमी खूपच जास्त घाबरलेले असतात. ज्या गोष्टीची त्यांना भीती असते ती गोष्ट आता घडलेली असते आणि ती म्हणजे ते दोघेजण आता जेव्हा मंदिरामध्ये गेलेले असतात मागणं मागण्यासाठी, तेवढ्यातच तिथे अपूर्वासुद्धा असते. अपूर्वाने आता त्यांचं बोलणं ऐकलं की काय, अशा पद्धतीने ती आता बाहेर येते आणि आकाश भूमी यांच्याकडे बघत असते.
भूमी तर अपूर्वाला तिथे बघून खूपच जास्त शॉक झालेली असते.